नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. कारण की बघा, संक्रांत गोड होणार आहे. जानेवारीचा जो हप्ता आहे याबद्दल आपण बोलत आहोत आणि जानेवारीचा हप्ता आपल्याला केव्हा मिळणार आहे याबद्दल जे काही आपण डिटेलमध्ये माहिती आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे त्यांच्यानुसार आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ती तारीख तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर जे काही आपल्याला डिसेंबरचा हप्ता मिळाला, कारण की बघा ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला आहे त्यांनासुद्धा जो काही डिसेंबरचा हप्ता 1 जानेवारीपासून मिळालेला आहे तोसुद्धा त्यांना आलेला आहे. म्हणजेच की असं समजून घ्या की हा जो हप्ता मिळालेला आहे हा डिसेंबर महिन्याचाच होता आणि तो हप्ता 1 जानेवारीला आपल्या खात्यांमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. तर शनिवारपर्यंत तो जो हप्ता आहे तो आपल्या खात्यामध्ये आलेला होता. आता काही जणांचे बाकी राहिलेले असतील, कमी जास्त तुम्हाला माहीतच असेल की खूप जणांचे जे पैसे आहे ते अजूनही जो काही निधी आहे डिसेंबरचा तो त्यांना मिळालेला नाही आहे. तर असं होऊ शकते की सोमवारीसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये हा जो निधी आहे हा टाकण्यात येणार आहे किंवा वर्ग करण्यात येणार आहे. तर आता जानेवारीचा हप्ता जो आपल्याला आतापर्यंत मिळायला पाहिजे होता तो आपल्याला केव्हा मिळणार हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण की बघा, मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टतः सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आम्ही संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही तमाम लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर जो काही निधी आहे, त्यांचा पेन्शन आहे ते आम्ही वर्ग करणार आहोत, देणार आहोत. परंतु आता जानेवारीचा महिनाच बाकी आहे. आता यामध्ये घोळ हा चाललेला आहे की निवडणुका चालू आहेत, त्याचबरोबर आचारसंहिता लागू आहे आणि या आचारसंहितेमुळेच हा घोळ निर्माण झालेला आहे. कारण की आचारसंहितेमध्ये जे काही फ्रीच्या योजना असतात किंवा मग अशा प्रकारचे सरकार जे काही पैसे सर्व नागरिकांना किंवा इतर स्वरूपात योजनेच्या स्वरूपात देत असतात तर त्यांच्यावर बंदी घालण्यात येत असते निवडणूक आयोगाकडून. आणि म्हणून आपल्याला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तिन्ही महिन्याचा घोळ निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच आचारसंहितेमुळेच आपल्याला जो काय निधी आहे हा व्यवस्थितरित्या आलेला नाही आहे. आता बघा, डिसेंबरचा जो हप्ता आलेला हा 1 जानेवारीपासून सुरुवात झाली टाकण्यास. मग आता 1 जानेवारीचा जो हप्ता आहे हा कधी मिळणार? कारण की 1 जानेवारी तर निघून गेली आहे आणि हा जो हप्ता आहे हा आपल्याला आणखीनही विलंबाने मिळू शकतो. कारण की मधात जर 2-3 दिवसानंतर जर आणखीन थोडीफार ढील आचारसंहितेमध्ये जर आली तर होऊ शकते की 2-4 दिवसानंतर जानेवारीचा हप्तासुद्धा आपल्याला मिळायला सुरुवात होईल. पण असं खूपच कमी वाटत आहे. कारण की 15 ते 16 तारखेपर्यंत निवडणुका आहेत आणि त्यानंतर मतमोजणी आहे 16 तारखेला आणि त्यानंतरच काही जे काय आहे ते होणार आहे. कारण की बघा, 17 तारखेनंतर मग आचारसंहिता हटून जातील आणि नंतर मग आपले जे काही निधी आहे, आपले जे काही योजना आहेत यांचा जो निधी आहे हा यायला सुरुवात होणार आहे. परंतु आता मग जानेवारीचा जो हप्ता आहे हा 17 ते 18 या तारखेनंतर मिळायला सुरुवात होणार का? हा सुद्धा एक मोठा घोळ आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की मकर संक्रांत 14 तारखेला आहे. तिळगुळाचा सण आहे, गोड गोड बोलण्याचा सण आहे आणि हा जो सण आहे हा 14 तारखेला आहे. आणि म्हणून मग असं वाटत आहे, कारण की वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अशी माहिती मिळालेली आहे की मकर संक्रांतीच्या अगोदर म्हणजेच की 12 ते 13 तारखेपर्यंत जो काही आपल्याला हा निधी आहे, हा जानेवारीचा जो निधी आहे हा मिळण्यास सुरुवात होणार आहे. अशी अपडेट, अशी माहिती समोर आलेली आहे. आता यामध्ये किती सत्यता आहे हे आपल्याला आता 12 ते 13 तारखेला समजणार आहे. कारण की वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती तर मिळालेली आहे आणि होऊ शकते की या 2-4 दिवसामध्ये आचारसंहितेमध्ये थोडा ढील देण्याचा जे काही प्रयत्न आहे तो होणार किंवा मग ढील दिला जाणार. कारण की आता तुम्हाला माहीत असेल की 31 तारखेपासून आपल्याला जे काही निधी आहे हा येण्यास सुरुवात झाली. म्हणजे की या 2-4 दिवसामध्ये आचारसंहितेमध्ये कुठेतरी ढील देण्यात आली असेल म्हणूनच हा निधी आला आहे. परंतु आता हे पाहण्याजोगं राहणार आहे की खरंच मग 12-13 तारखेला, म्हणजे की 12-13-14 हे जे काही जानेवारीच्या तारखात या तारखेलासुद्धा आचारसंहितेमध्ये ढील देण्यात येणार आहे का? मग अशी जर ढील देण्यात आली तर होऊ शकते की त्या तारखेलासुद्धा आपला जो काही निधी आहे आपला जानेवारी महिन्याचा हा सुद्धा आपल्याला मिळून जाईल. परंतु जर का तसे झाले नाही तर मग होऊ शकते 17 तारखेनंतरच हा जानेवारीचा हप्ता जो आहे हा आपल्याला मिळणार आहे, हे पक्का आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार होऊ शकते की 12 ते 13 तारखेलाच आपला जो काही निधी आहे हा आपल्याला मिळणार आहे मकर संक्रांतीच्या अगोदर. आता त्यामध्ये त्यांनी एक गोष्ट आणखीन सांगितलेली आहे की हा जर निधी आपल्याला घ्यायचा असेल किंवा मग पुढचे जे हप्ते आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला काही कामं तहसील कार्यालयामध्ये जाऊन करावी लागणार आहे. कारण की हे नेहमीचंच त्यांचं असतं आणि एकदा पुन्हा त्यांनी सांगितलं आहे. आणि यामध्ये एक गोष्ट नवीन आहे की तुमचं जर UDID कार्ड जे काय आपण बनवत असतो
त्यामध्ये जे काही रिन्युअल करण्याचं काम असेल किंवा व्हॅलिडिटी खतम झाली असेल कोणत्या तरी कागदपत्राची किंवा UDID कार्डची, तर ती व्हॅलिडिटी पुन्हा रिन्यू करून तुम्ही घेऊन या आणि ते परत तो जो दाखला आहे ते जे कागदपत्र आहे ते जे UDID कार्ड आहे तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जोडून द्यावं लागणार आहे आपल्या अर्जासोबत. म्हणजेच की आपल्या पोर्टलला, त्यांच्या पोर्टलला तिथं जाऊन आपल्या पोर्टलला ते लिंक करावं लागणार. तर अशा प्रकारची माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर ज्यांचे पैसे जे काही आलेले नसतील या 2-3 दिवसामध्ये, तर त्यांनी एकदा बँकेत जाऊन चेक करावं. कारण की कधीकधी मॅसेजसुद्धा येत नसतो, पैसे टाकले जातात परंतु आपल्याला मॅसेज येत नाही, बँकेत पडलेले असतात. तर तुम्ही आपल्या बँकमध्ये जाऊनसुद्धा अशा गोष्टी हे चेक करू शकता, आपले पैसे आले की नाही आले. जर आले असतील तर खूप चांगलं, जर नाही आले असतील तर मग तुम्हाला आणखीन थोडी वाट बघावी लागेल आणि का आले नाहीत हे सुद्धा चेक करावं लागणार. तुमचे जर कागदपत्र सर्व व्यवस्थित असतील, ओके असतील, तर मग तुम्हाला हा हप्ता यायलाच पाहिजे. जर नाही आला तर पुढच्या वेळेस नक्कीच तुम्हाला हा निधी येणार आहे. तर आता अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे. आता सत्यता काय आहे, कारण की हे जर अशाच प्रकारचे सर्व काही माहिती हेच सांगत राहतात की हा दाखला, तो दाखला, हे कागदपत्र जमा करा, ते कागदपत्र जमा, असं करा, तसं करा, आधार लिंक करा, आधार अपडेट करा, UDID कार्ड अपडेट करा, किंवा आणखीन जी काही प्रमाणपत्र आहेत ते तहसील कार्यालयामध्ये घेऊन जा आणि ते अपडेट करा, अशा वगैरे वगैरे सर्व काही सांगत असतात. परंतु हे एक प्रकारे शासनातर्फे सतावण्याचं काम सर्व निराधार बांधवांना चालू आहे. मी या अगोदरसुद्धा याचा उल्लेख केला आपल्या व्हिडिओमध्ये. तर सरकारनंही कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि सर्व जे काही निराधार बांधव आहेत, तुम्हाला माहीत असतील की वरिष्ठ मंडळी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी असतील किंवा मग विधवा महिला असतील, ज्यांना कुणी आधार नाही, तर अशा प्रकारचे ही मंडळी आहे आणि यांना धावपळ करावी लागत आहे अशासाठी. कारण की वेगवेगळी माहिती समोर येते, वेगवेगळ्या चॅनल्सवर किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचते आणि त्यांना परत धावपळ करावी लागते. तर असं न करता सरकारनं एकदाच जे काय आपल्याला जे काही कागदपत्र लागतील किंवा मग जे काही अपडेट त्यांना करावं लागते, आधार कार्ड असो, UDID कार्ड असो किंवा मग इतर कागदपत्र असो, हयात प्रमाणपत्र असो, जन्माचा दाखला असो, इतर जे काय असतील तर ते एकदाच सरकारनं घ्यावं आणि लाडक्या बहिणींच्या जे काही व्हेरिफिकेशन झाली त्याप्रमाणे एकदा व्हेरिफिकेशन करून सर्व काही ओके आणि क्लिअर आहे असं समजून सर्व निराधार बांधवांना त्यांचे जे काही पैसे आहेत ते निधी आहे तो वेळेवर त्यांच्या खात्यावर टाकण्यात यावा. म्हणजे एकदाच हे करावं, वारंवार हे कागदपत्र अपडेट करा, ते करा, असं हे करणं फार चुकीचं आहे. कारण की यामध्ये सर्व निराधार बांधवांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर मंडळी, जानेवारीचा जो काही हप्ता आहे हा आपल्याला 12, 13, 14 या तारखेपर्यंत मिळू शकतो अशी अपडेट आलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला सांगितलेलं आहे की जर या तारखेला नाही आला तर मग 17च्या नंतरच आपल्याला हा जो काही हप्ता आहे जानेवारी महिन्याचा तो मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी देवानंद गावंदे. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.